मित्रांनो, आज खूप दिवसानंतर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एका चांगल्या आणि मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक ऑफर असणार आहे। जर तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये जरी असतील तरीसुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकणार आहात। पुढे मी बरीचशी माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आता या सीनमध्ये तुम्ही पाहायला गेलात तर एकदम डीमार्टच्याच बाजूला असणारा हा ऋतुवड या कॉम्प्लेक्समध्ये तुमच्यासाठी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। या कॉम्प्लेक्समध्ये टोटल 28 विंग आहेत आणि सर्वच मॉडर्न ॲम्युनिटीज पाहायला मिळणार आहेत। या सीनमध्ये तुम्ही पाहू शकता समोरच तुम्हाला स्विमिंग पूल पाहायला मिळेल आणि आपल्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सर्वच 7 माळ्याच्या आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MA05 अक्षय। मित्रांनो, बदलापूर स्टेशन पासून जर 10 ते 12 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला तुम्ही 1 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचा बजेट 26-27 लाखाचा असेल, त्यातल्या त्यात फ्लॅट सुद्धा चांगल्या कॉम्प्लेक्स मध्ये पाहिजे, जिकडे चांगल्या ॲम्युनिटीज असतील किंवा त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था वगैरे चांगली असेल, तर हा कॉम्प्लेक्स खूप चांगला असणार आहे। सुरुवातीला ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे। अर्थात आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट रमेशवाडी परिसरामधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे ऋतुवड, एकदम डीमार्टला लागूनच तुम्हाला हा कॉम्प्लेक्स पाहायला मिळेल। एकच मिनिटात या कॉम्प्लेक्स बद्दल तुम्हाला थोडी माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही पाहायला गेला तर टोटल तुम्हाला 28 बिल्डिंग पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये 1 BHK, 2 BHK आणि काही बंगलोज सुद्धा पाहायला मिळणार आहे। आज हा 1 BHK तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। त्याचा बिल्टअप एरिया 650 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 452 स्क्वेअर फूट आहे। खूप चांगला फ्लॅट आहे। याच्या लिव्हिंग रूम मध्ये तुम्हाला एक छोटा टेरेस म्हणू शकता किंवा मोठी बाल्कनी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, जे पुढे तुम्ही पाहणारच आहात। मित्रांनो, हा जो फ्लॅट आहे हा 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये 7व्या माळ्यावरती आहे। याच्यामध्ये सर्वच मॉडर्न ॲम्युनिटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल आणि तुमच्याकडे फक्त 1 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। कसं खरेदी करू शकता याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये किंवा व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप करू नका। या ठिकाणी विशेष म्हणजे मित्रांनो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खूप चांगली आहे। 24 तास ड्रिंकिंग वॉटर आहे, जे बोरिंगचं पण 24 तास आहे आणि BMCचं जे पाणी आहे ते सुद्धा 24 तास आहे। त्यामुळे पाणी भरायचं झंझट तुम्हाला इकडे पाहायला मिळणार नाही। ही प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर तुम्हाला रेंटला जरी द्यायचं असेल तरी ते 7,000 रुपये प्लस तुम्हाला 1 BHK फ्लॅटला रेंट पाहायला मिळणार आहे। सो नक्कीच मित्रांनो चांगला आहे। चला मग मित्रांनो, इथे जास्त वेळ नाही घेणार, आपण लगेच ऍक्च्युअल फ्लॅट कसं पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला किंवा डाऊन पेमेंट वगैरे किती करायचं आहे आणि 1 लाख रुपये देऊन या फ्लॅटला तुम्ही कसं खरेदी करू शकता याच्याबद्दल माहिती देतो। आता मग ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे ते पाहून घेऊया। सो गाईज, बरीचशी माहिती घेतल्यानंतर फायनली आता 7व्या माळ्यावरती आपण फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहे। या ठिकाणी मधोमध जर तुम्ही पाहायला गेलात तिकडे आपल्याला लिफ्ट पाहायला मिळते। या बाजूला 2 रूम आहेत आणि माझ्या मागे सुद्धा 2 रूम आहेत आणि इकडे आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळतील। लगेच आपल्या फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। हे बघा मित्रांनो, फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला सगळ्यात आधी इथे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम पाहायला मिळेल। नेहमीप्रमाणे या बाजूला समोर तुम्ही पाहायला गेलात तर इकडे आपण तुम्हाला क्वालिटी वॉलपेपर सुद्धा लावून दिलेला आहे। एक एक गोष्टी क्लिअर करूयात मित्रांनो। आता इथे लिव्हिंग रूम मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर इकडे आपल्याला पाहू शकता तुम्ही तब्बल 6 फुटाचा टेरेस म्हणू शकता किंवा बाल्कनी पाहायला मिळते। इकडून जर पाहायला गेलात तर रेल्वे लाईन बाजूने गेलेले आहे। तुम्ही जिथे पाहायला गेलात तर आपल्याला ट्रेन जाताना दिसते। व्ह्यू खूप भारी आहे मित्रांनो। इथून तुम्ही जर पाहायला गेलात ना, असं नेचर व्ह्यू वाला तुम्हाला जर फ्लॅट खरेदी करायचा असेल तरी खूप चांगली डील आहे तुमच्यासाठी। सो नक्कीच मला कॉल करू शकता। चला तर एक एक गोष्टी क्लिअर करूयात। हे बघा, ही आपली बाल्कनी आहे। याचा बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला मी। हे बघा, हा आपला लिव्हिंग रूम आहे। लिव्हिंग रूम मध्ये पाहायला गेलं वरच्या साईडला फॉल सिलिंग केलेली आहे, त्याच्यामध्ये लाईट सुद्धा लावलेले आहेत आपण। वॉलपेपर बद्दल सांगितलेलंच आहे, क्वालिटी वॉलपेपर प्रत्येक फ्लॅटमध्ये आपण लावून देतो। आता त्या एंडिंग पासून इकडे जर स्ट्रेट आलात तर असं तुम्हाला 15 फुटाचा एरिया पाहायला मिळतो आणि आडवा जर पाहायला गेलात तर 10 फुटाचा, 15 बाय 10 फुटाचा तुम्हाला मोठा लिव्हिंग रूम इथे पाहायला मिळतोय। लगेच पुढे जाऊयात आपण। आता किचन आणि बाथरूमच्या मध्ये जो पॅसेज दिलेला आहे आपल्याला, इकडे 3 फुटाचा एरिया पाहायला मिळतो। इकडे इंटरकॉमची सुविधा आहे आणि इकडे आपले लाईटचे कंट्रोल्स, इथे लाईट वगैरे वरती लावलेले आहे। पण सगळ्यात आधी पाहायला गेलं तर राईट साईडला आपल्याला इकडे या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळेल आणि वरती जर तुम्हाला पाण्याची टाकी लावायची असेल तर तुम्ही इथे लावू शकता। तुम्हाला आपण वरती स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे। बेसिकली हा रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो। याच्याच अपोजिट तुम्हाला इकडे किचन पाहायला मिळेल। किचनमध्ये सुद्धा तुम्हाला 2 फुटाची एक गॅलरी पाहायला मिळेल। बाकी ते ग्रिल वगैरे लावलेले आहेत। हे आपलं किचन आहे। तर किचनमध्ये तुम्हाला आपण किचन ट्रॉलीच्या लावलेल्या आहेत, त्या नवीनच लावलेल्या आहेत, यूज नाही आहे मित्रांनो। हे बघा, नवीन ट्रॉलीज लावलेल्या आहेत। इकडे पाण्याचं कनेक्शन आहे। पाण्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, पाणी इथे 24 तास आहे। इकडे वरती आपल्याला पोर्टमाळा सुद्धा पाहायला मिळतोय।
पुढे जाऊयात. इकडे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळेल आणि याच्याच बाजूला इकडे या फ्लॅटचा बेडरूम आहे. बेडरूम पाहून घेऊयात. हे बघा, हा बेडरूम आहे. आपण त्या पॉईंट पासून आलो होतो, तिकडे आपला लिव्हिंग रूम आहे. याची साईज सांगतो त्याआधी. इथे सुद्धा आपल्याला 1-2 फुटाची गॅलरी पाहायला मिळेल. मित्रांनो, इथे कोण राहत नाही त्यामुळे आता थोडासा कचरा झालेला आहे. आता इथून सुद्धा व्ह्यू तुम्ही पाहायला गेलात तर व्ह्यू बघा मित्रांनो, किती मस्त तुम्हाला व्ह्यू पाहायला मिळतो. विजिबिलिटी आता चांगली आहे खूप. तर आता मोबाईलमध्ये जस्टिफाय नाही करता येणार मित्रांनो. डोंगरांचा व्ह्यू खूप भारी इथून पाहायला मिळतोय. पावसाळ्यामध्ये तर खूप भारी व्ह्यू असतो मित्रांनो इथून. जर इकडे पाहायला गेलात तर बघा किती व्ह्यू, छान व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ही आपली बाल्कनी आहे, इनफॅक्ट गॅलरी आहे आणि इथे आपल्याला हा बेडरूम पाहायला मिळतो. 10x12 अशी साईज आहे याची. आपला बेडरूम आहे. 7व्या माळ्यावरती फ्लॅट आहे मित्रांनो. पण कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार नाही इथे. तर वरती शेड वगैरे टाकलेलं आहे आणि भविष्यात कधी लिकेज आला तरी त्याचं तुम्हाला सॉल्युशन आम्ही देणार, त्याबद्दल निश्चिंत राहा. बाकी या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये देऊन तुम्ही कसं खरेदी करू शकता याच्याबद्दल मी तुम्हाला आता माहिती देतो. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. चला आता पुढे आपण थोडी माहिती घेऊ. मित्रांनो, आवडला ना फ्लॅट? आता आवडला असेल तर जास्त वाट पाहत बसू नका मित्रांनो, कारण असे बजेट फ्रेंडली फ्लॅट्स माझ्याकडे फार कमी येत असतात. आणि एवढ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये मित्रांनो तुमच्यासाठी हा फ्लॅट मी घेऊन आलो फक्त 26 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेजमध्ये. पॉसिबल नाही होणार मित्रांनो, 26 लाखामध्ये एवढ्या लॅविश कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला 1 BHK भेटतं. आता 1 लाख रुपये देऊन तुम्ही या फ्लॅटला कसं खरेदी करू शकता? मित्रांनो, तुमचं वय जर 30 ते 40 वयोगटात असेल आणि तुम्हाला सॅलरी जर 40,000 रुपये जरी असेल तरी सुद्धा या फ्लॅटला तुम्ही फक्त 1 लाख रुपये देऊन खरेदी करू शकता. आता कसं खरेदी करतात याच्याबद्दल माहिती थोडक्यात देतो. मित्रांनो, तुमच्याकडून 1 लाख रुपये घेणार आणि तुम्हाला सॅलरी 40,000 रुपये आहे, म्हणून मित्रांनो तुमचं 25 लाखाचं होम लोन आरामात होणार आहे जर तुमचा सिबिल स्कोअर 750च्या पुढे असेल तर. सांगितलेली डिटेल्स जर काही कळली नसेल तर डायरेक्ट मला कॉल करू शकता. स्क्रीनच्या राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राइसिंगमध्ये फ्लॅट्स पाहायला मिळतात. हे अपडेट पाहिजे असतील तर आपला इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, सेम नावाने आहे MH05 अक्षय. तिकडे तुम्ही फॉलो करू शकता. चला मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूया तशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.